नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. आपण गेल्या वेळी 138 हा श्लोक ह्याचा पहिली जी ओळ आहे तीच आपण बघितली होती. आता मी तो श्लोक परत एकदा सांगते. भ्रमे ना डळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले, देहे बुद्धीचा निश्चय ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. तर आपला विचार झाला होता की नाडळे म्हणजे जे मला सापडत नाही, कारण का मला असं वाटतं ते गुप्त झाले असे. पण असा ब्रह्म कसा आहे संतांसाठी हा. आता तो फरक आहे की संतांना जर आपण पाहायला गेलो की त्यांना ब्रह्म दिसतो का, तर कसा तर सॉरी त्याचं असं वर्णन केलेलं आहे की सूर्य जितका स्पष्ट दिसतो तितकेच संतांना ब्रह्म स्पष्ट आहे. म्हणजे ती ओवी आहे ना, मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा. म्हणजे आपल्या डोळ्यापुढे जितका सूर्य स्पष्ट तेवढा स्पष्ट संतांना ब्रह्म, म्हणजे तो असं काही समोर दिसत नाही, पण तेवढा त्यांच्या दृष्टीने सत्य आहे. आता आपला विचार काय चालू आहे, पुढे सत्य शोधून असं येणार आहे. पण मला तसा अनुभव नाहीये. मला अजिबात दिसत नाही, कारण का मी डोळ्याने बघायचा प्रयत्न करते. वास्तविक आपला आता सगळा विचार झाला आहे की तो पंच ज्ञानेंद्रियांच्या पुढे आहे. म्हणजे स्वसंवेद्य आहे. आपल्याला तो दिसणार नाहीच आहे कधी. तर मग आत्मतत्व एक खरं वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू वेदांत फिलॉसॉफी, तर आत्मतत्व हे एकच प्रगट आहे. पण तेच नेमकं आपल्याला दिसत नाही. ते सोडून आपल्याला सगळं दिसतं. कारण आपण काय दृश्य जगतच बघत असतो. तर म्हणून मग आपल्याला ते गुप्त धनच वाटतं आपल्यासाठी. पुढे गुरु अंजने येणार आहे, की कसं अंजन टाकल्यावर धन दिसतं तसं गुरूंमुळे कसं आपल्याला हे दिसू शकतं. पुढे त्याचा रेफरन्स येणारच आहे. आणि मग असं आपण दरिद्री जे आपले जुने ठेवणे आहे ते मला दिसत नाही, ब्रह्म सोडून बाकी सगळं दिसतं आणि संतांना मात्र सगळीकडे ब्रह्मच दिसतं. माझं असं बरं का? तर जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. आता ही गूढता, आपला विचार झाला होता, ही गूढता माझ्याकडनं का, की मला ब्रह्मच दिसत नाहीये. कारण का? हे आपल्याला ते गूढ वाटतं, आपली जबाबदारी आहे त्याची गूढता कशी काढायची, तो त्यासाठी अभ्यासच करायला लागेल किंवा संतांचं तरी ऐकायला लागेल. आणि असं आपण नाही करत म्हणून काय होतं, पुढे जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले. आता मस्त शब्द आहे हा, जन्मदरिद्री. आपण म्हणतो ना, हा जन्मदरिद्री, जन्मापासूनच दरिद्री. का बरं? कारण जन्माला आपण असं ऐकलंय की जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा सोहम असं असतं. आईच्या म्हणजे म्हणतात ना, गर्भ अवस्थेत सोहम, सोहम. जसं बाहेर येतो, जगाचा वारा लागतं, तसं काय बनतं, कोहम, कोहम. मूळचा जो मी आहे, जो सोहम, सो अहम. मी विसरते, जीव विसरतो आणि काय म्हणतो, मी कोण, मी कोण, कोहम, कोहम. असा म्हणजे केव, केव असं रडायचा पण आवाज त्याला मॅचिंग असतो. तर ज्या क्षणी जगाचे वारे लागते, सगळं बिघडून जातं. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी सोहमचा कोहम होतो, जसं गर्भावस्थेतनं बाहेर जीव रूपाने जेव्हा तो पहिलं जी स्टेज असते जन्माची, तेव्हाच अज्ञान सुरू होते. तेव्हापासून माझं शरीर खरं. म्हणजे किती घट्ट आहे हे, कसं काय आता हे आपल्याला ब्रह्म कसं दिसणार जर असं आपलं जन्मापासूनचं हे असेल तर. तर म्हणून पुढे लगेच किती सुंदर आहे त्यांचं कनेक्शन. देह बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. देह बुद्धी केव्हा झाली? जन्मापासूनच. जसा कोहम सुरू झालं, माझी देहबुद्धी तिथे तयार झाली. आता मी किती वर्षाची आहे तेवढी ती तितकी बळकट होत गेली. कारण शरीरानेच मला सगळं सुख मिळतो. शरीरामुळेच मला दुःख मिळतो. असं हे माझं प्रॅक्टिकली पण मला असं वाटतं की शरीरच खरं आहे आणि माझ्यासारख्या इतरांचं पण शरीर खरं आहे. म्हणजे जगतातले जितके पण शरीर आहेत ते पण मला खरे, एवढं ते घट्ट होऊन जातो. हे जे ह्याला जे आपण अज्ञान म्हणतो. अविद्या म्हणजे मी म्हणजे शरीर समजणे आणि अज्ञान म्हणजे जग हे सत्य समजणे. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पकडून आहेत. आणि म्हणून देह बुद्धी समर्थ सांगतात की विवेकी कुडी कल्पना पालटावी. आता हा थॉट प्रोसेस आपल्याला चेंज करायचा आहे. तर देहबुद्धी जी जन्मापासून माझी आणि त्याच्या वासनेसाठी कैक जन्म घेतलेले तिथून त्याची आत्मबुद्धी करावी, म्हणजे काय एफर्ट्स आपल्याला घ्यायला पाहिजे, ते होत नाही. तर
मग काय करायचं मग? प्रॅक्टिकली त्याच्यासाठी काय करायचं? देहबुद्धीचा निश्चय हो ज्या टळेना. मग आता काय करायचं? तर मस्त फिलॉसॉफीला धरूनच हा विचार आहे आणि तो सगळ्यांना पटण्यासारखा आहे, की आपल्याला एक कळलं आहे इतक्या साऱ्या श्लोकांमध्ये, की एक देह हा नक्की जाणार आहे. आता जे नक्की जाणार आहे त्याच्या नादात राहणं हळू कमी करायचं. म्हणजे काय करायचं? शरीर नक्की जाणार आहे. आपण बघितलं आहे तादात्म्य अ, मी म्हणजे शरीर, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे परिस्थिती. मी शरीराने मेहनत करून, बुद्धी वापरून मी जे काही माझं करियर आहे किंवा माझा संसार आहे, ह्याच्याप्रमाणे मी माझी परिस्थिती निर्माण केली आणि म्हणून मला काय वाटतं गेल्या वेळी माझा तो झाला होता. मी बोलली जसं की मी करता आहे. मला वाटतं. कारण माझ्या शरीराने एफर्ट्स घेतलेत, माझ्या बुद्धीने एफर्ट्स घेतलेत. आज जी परिस्थिती मी भोगते ती माझ्यामुळे भोगते ना. असा हा जो घट्ट जो विचार असतो, शरीराने पण मी, बुद्धीने पण मी, परिस्थिती पण कोणाच्या बेसिसवर कमवली? शरीर आणि बुद्धीच्या बेसिसवर कमवली. मग का मी माझं नको म्हणू? असा. ह्याला हा अहंकार आपण गेल्या वेळी बघितला होता. असा जो विचार आपला कायम झालेला आहे. प्रपंच म्हणा करू प्रपंचात किंवा नाही. जे अनमॅरिड आहे म्हणजे जे प्रपंच त्यांचा पण हाच विचार असतो. तर मग काय करायचं? त्याच्यासाठी मग काय पालट हवी ना शब्द. तर मग एक शरीर गेले, की मी जाणार हा जो विचार आहे आणि 2 दुसरा विचार काय घट्ट झालेला, आत्तापर्यंत मी जे पण जगात कमवलं आहे, ते मला सगळं सोडावं लागणार. ही भीती. 2च गोष्टींची भीती असते, की एक शरीर गेलं, की मी जाणार. कारण मला शरीर त्याच्यामधली आतली बुद्धी खरी वाटते. मी निर्माण केलेली परिस्थिती खरी वाटते आणि 2 काय, मी जे कमवलंय, नाम कमवलंय, पैसा कमवलाय, हे पण जाणार. हे 2 भीती आपला पाठलाग करत असते सतत. आणि मग शरीर हे खरे वाटले हा भ्रम आहे आणि अशा भ्रामक त्याच्यासाठी लॉजिक काय वापरायचा? की शरीर हा भ्रम आहे. आपला विचार पक्का झाला आत्तापर्यंत. आता आपला जो जो श्लोक नंबर चालू आहे 138 कारण ते येणार आहे, जाणार आहे, टिकणारं नाहीये म्हणून ते भ्रम आहे. एक खात्री तर आपल्या सगळ्यांची ही झालेली आहे, की नक्की कळतं आहे पण वळत नाही असं होतं. म्हणून शरीर हे खरे जरी वाटले तरी ते भ्रम आहे, असं स्वतःला विचार वळवायला लागतात. आणि जर माझं शरीर भ्रम आहे, तर ह्या भ्रामक शरीराने जी काही परिस्थिती निर्माण केली ती पण ऑब्व्हियसली भ्रामिकच आहे. ते पण एक भ्रमच आहे ना. तर मग हे सगळं पण आपण कधी पण देहतादात्म्य एवढं झालेलं असतं, की नाही आपल्याकडनं हा विचार. आपलं आपलं ते ना कॉन्ट्रास्ट माझ्या श्रीगुरूंनी शब्द बोलल्यामुळे फोटोग्राफी करताना कसा कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस ॲडजस्ट करतो, तसं ना ती व्हिजन ॲडजस्ट करायला लागते, की मी म्हणजे शरीर, मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे परिस्थितीच्या समोर-समोर आपल्याला असं हे खरं वाटतं, धिस इज रिअल हे धिस इज त्याचं अधिष्ठान मागचा आपण विचार झाला होता, की हे सगळं कोणाच्या जीवावर चालतं? ब्रह्म अधिष्ठान. ते फोरग्राऊंड मध्ये आणायचं. त्याला आपण बॅकग्राऊंडमध्ये टाकतो. मी म्हणजे शरीर हे पुढे आणतो आणि ज्याच्या जीवावर हे सगळं चालतंय, त्याला मात्र आपण विसरतोच. जो त्याला अजिबात मानत नाही, ईश्वराला मानत नाही आणि ब्रह्मचं कन्सेप्टच एक्सेप्ट नाही करत आहे किंवा माझ्याहून काहीतरी असेल, मी ज्याच्यातनं निर्माण झाले ते कसं असेल? ही पॉसिबिलिटी पण ज्यांना वाटत नाही ना, त्यांची सगळ्यात एकदम लेव्हल म्हणायला गेली, की त्यांना हा विचारच पटणार नाही. अद्वैत सिद्धांत दूर राहिलं. त्यांना शरीर खरंच वाटणार आणि असांच्या अहम असतो तो अगदी घट्ट असतो. तो कधीच जाणार नाही. आता ज्यांना अभ्यास करून ही पॉसिबिलिटी वाटते आहे, त्यांना कधी वाटतं, की हां, देव आहे. कधी वाटतं, की हां, ब्रह्म असू शकतो. पण कधी-कधी तो हे कधी-कधी हां, लाइक म्हणतात ना, ऑन ऑफ, ऑन ऑफ असं असतं आणि मग कधीतरी मी म्हणजे शरीर हेच वाटतं. त्यांचा अहम अजून स्थायी झालेला नाहीये. ह्यांच्याकडून होप्स आहेत म्हणजे असा जो साधक म्हणा किंवा की हो बाबा पॉसिबिलिटी आहे. मी म्हणजे शरीर हे एकच सत्य नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे आणि ऑफ ज्यांना शरीर हे मिथ्या आणि ब्रह्मसत्य वाटतं तिथं मुक्तच आहेत ऑलरेडी. त्यांचा स्थायी भाव झाला ते तर संत. असं हे जी वाटणी आहे ना अहंकारामुळे त्याचा कॉन्ट्रास्ट आहे तो कमी जास्ती करणे हेच म्हणजे साधना. आज मला जर ह्या घडीला माझं शरीर खरं वाटतंय, समोरच्यांचं शरीर खरं वाटतं आहे आणि त्याच्या पाठी हे शरीर कुणामुळे मला मिळालं? माझा विचार तो आपण आज सगळे तोच विचार करतोय. जो विचार माझ्यामध्ये नाही तर काय मग माझा कॉन्ट्रास्ट कमी जास्ती झाला.
अहंकार वर आलेला आहे. असं आपण आपली आपली तपासणी का करायला पाहिजे? कारण देह-बुद्धीचा जो निश्चय हो, ज्या टळेना बघा निश्चयच झाला ना, मी म्हणजे देह, तो टळतच नाही. मग काय करायचं? तर विचार. शरीर हे खरं वाटणे हा भ्रम आहे आणि भ्रामक शरीराची परिस्थिती पण भ्रामिक आहे. हा लॉजिक, सिंपल लॉजिक आहे. हा आपल्याला पटला ना आतून, तर हळू-हळू मग ती ग्रीप कमी होऊन जाते, की मी म्हणजे शरीर वाटणे, जग म्हणजे खरे वाटणे हळू आणि जे मुळात जर जे मुळात असलेलं आहे त्यापासून मी तयार केलं आहे. त्यामुळे आता आपण आपण म्हणतो ना जन्माद्यस्य यथा हा ब्रह्मसूत्राचं पहिले सूत्र आहे. त्याच्यानंतर सगळं जे काही जग जणू काय निर्माण झालं आहे. जणू काय कारण का हे भ्रामक आहे. पुढे मायेचा डिटेल विचार येणार आहे. थोडंसं जड असणार आहे ते, पण तो पहिला झाला होता, पण आता जास्ती त्याला एलॅबोरेट करणार आहोत. आणखीन एक त्याच्यामध्ये भ्रमची ॲडिशन काय होते? मी करता वाटणे. आता मी कर्ता वाटणे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी एकात एक, एकात एक, एकात एक आहे. आता मी जगात कमवते, मी म्हणते, की मी जगात खूप नाव कमवलं, मी पैसा कमवला, कीर्ती कमवली, यश कमवलं. कोण मी कमवते म्हणजे नक्की काय करते? जेव्हा मी म्हणते मी नाव कमवलं, पैसा कमवला म्हणजे काय केलं? पैशाने मी सुखाची साधने विकत घेतली. कशासाठी पैसा कमवला? माझं लाईफ सुखकर व्हावं म्हणून. आणि ते माझे श्री गुरु नेहमी एक खूप परत-परत तेच उदाहरण देतात, की त्यांच्या घरी 7,500 चा सोफा होता आणि कोणाच्या घरी गेले तर 1,00,000 च्या पहिले त्यांनी नवीन-नवीन सोफा घेतला तेव्हा वाटलं, "वाह! किती छान आहे." आणि जेव्हा दुसऱ्यांच्याकडे त्यांचा सोफा 1,00,000 चा त्याची जी फील, टेक्स्चर ती बघितली तर अरे, आपल्याकडे काय? असं. तर हे जे चालू असतं ना सुखाची साधने कमवतो. तिने जास्ती सुखाची साधने. तिच्याकडे मोठा टीव्ही आहे, माझ्याकडे कमी टीव्ही आहे. मी अजून त्यापर्यंत कमवलेलं नाहीये. हे जे शेवटी फायनली आपण जगात सुखाची साधने कमवतो आणि ती कशापासून मिळाली आहे सुखाची साधने? ती काय तुम्ही क्रिएट केली आहे का? ऑलरेडी जे आहे त्याच मटेरियलमधनं ती तयार केलेली गोष्ट, ती आपण विकत घेतो म्हणा किंवा मला वाटतं माझं हे कर्तृत्व आहे. मुळात माती कोणाची आहे? त्याची आहे. आणि अलग-अलग घडवायचं काम कोणी केलंय त्याने केलंय. पण मी समजते की मीच कर्ता आहे. असा हा जो भ्रम आहे म्हणून जगाच्या निर्मितीपासून फार पूर्वीपासून सुखाची साधने अगदी फार पहिलेपासून तीच साधने आहेत. आता पण तीच आहे फक्त त्याचं जरा फॉर्मॅट चेंज झालेलं आहे. म्हणून माझे श्रीगुरू कधी-कधी असे गमतीने म्हणतात, की सुखाची साधने ना हीच इटर्नल वाटतात आपल्याला, कायम वाटतात. की सुखाची साधने कायम ती गेली, ती जाऊच नये असं आपल्याला वाटत असतं. पण ॲक्चुअली मी ते कमवलं आहे का? बघायला गेलं तर. आणि मग ते जाणार जे आहे त्याच्या नादात राहणं हे शहाणपणाचं आहे का? आता शरीर मी 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 कमवलेलं आहे का शरीर? मला कुठून मिळालं आहे? माझा चॉईस पण नाही. आपला विचार झाला. ना माझं शरीर मला कसं पाहिजे, उंच, बुटका, गोरा, काळा त्याच्यात माझी चॉईस नाही. माझ्या नावात काहीच माझं म्हणायला सगळं दुसऱ्यांनी केलेलं आहे. आणि मग ते जाणार त्याची मला भीती वाटते. सोडावसं वाटत नाही ते शरीर. आणि असा जर आपण हळू हा विचार केला, सिंपल विचार आहे, पण आता प्रॅक्टिकली तो आपल्याला नुसते श्लोक वाचायचा नाही, हा इन्कॉर्पोरेट करायचा आहे. आणि कारण जन्मदरिद्री ह्या शब्दावर आपण एवढं सर्व हा विचार चालू आहे, की जन्मापासूनच मी दरिद्री. का दरिद्री पण आलं? ह्या सगळ्या गोष्टींमुळे आलं. आणि असे कितीतरी जन्म मी सुखाची साधने भोगत आली, तरी पण ह्या जन्मात मला काहीतरी कमीच पडतं. पुढचा जन्म रेडीच आहे त्याच्यासाठी मला. आणि असं म्हणून समर्थ प्रश्न विचारतात. खूप मस्त आहे हे इंटरेस्टिंग. आत्तापर्यंत तुला काका, मामा, बहिणी, नवरा, नवरी, मुलगा, मुलगी किती जन्माचा हिशोब करशील? कितीतरी तुझे काका झाले, कितीतरी मामा झाले, कितीतरी मुलं-बाळं झाले. मग कुठले नक्की तुझे? आणि असे सगळं सोडून हे सोडायचं नाही म्हणून आता पुढच्या जन्माची पण तू आत्ताच तयारी करत आहेस. ह्या जन्मात समजा फॉर एक्झाम्पल ह्या जन्मात कुणी आहे असं कपल, की ज्यांना मुलं-बाळं झालेली नाहीत, तर मग त्यांची ती वासना राहून जाते. पुढच्या जन्मात तरी आई बनायला मिळेल की नाही असं. सो ही कॅरी फॉरवर्ड होते ही सगळी गोष्ट. आणि ही सर्व साधने त्याची निर्मिती जर पूर्वीपासूनच असेल, ईश्वरच करता, तोच करविता, ही जी श्रद्धा डेव्हलप करायचा आता आपला जबाबदारी आली. तर मग ही साधने सोडायचं आपल्याला भीती वाटायचं कारण नाही. कारण जे माझं नाही ते मला काय सोडायचं आहे. ज्यांनी दिलं तोच सोडवेल. त्याला पाहिजे तर ठेवेल, त्याला पाहिजे तर तो घेऊन जाईल. असं हे जे एक सिंपल म्हणतात ना शरणागतीच आणि त्याच्यासाठी श्रद्धा लागते.
असा हा लॉजिकल विचार करायचा आहे आणि म्हणून मग त्यांनी परत ती एंड केली, "जुळे ठेवणे मीपणे आकळेना." तर काय ह्या श्लोकामध्ये जुळे ठेवणे आकळण्यासाठी काय करायचं आहे, तर देहबुद्धी म्हणजे पॉइंट मुख्य पॉइंट इथे देहबुद्धीचा निश्चय कमी करायचा आहे आणि मग जुने ठेवणे तुम्हाला आठवेल. असा ह्याचा हा समरी झाली या श्लोकाची. नेहमी शेवटची लाईन पहिल्याच्या तिघांशी आपण जोडून घ्यायची. आणि मग आता आपण जाऊया 139 पुढे पाहता सर्व ही परत तो पॉइंट कॅरी फॉरवर्ड आहे आता. पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्य असं हे दृश्य पाषाण भासे. अभागा आणखीन एक पदवी मिळाली. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे. कुठेही पाहिले तरी आपला विचार झाला होता, की संतांना ब्रह्म कसं दिसतं? जणू काही सूर्य समोर आहे, तोंडासमोर तसा. त्यांना सर्वत्र खरं म्हणजे काय? ब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे. पुढे पाहता असे समर्थ सांगतात, मग आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच लागेल. नाहीतर आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यासच करू नये, जर आपली समर्थांवरच श्रद्धा नाही तर. हे म्हणतात आहे ना, पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे आहेत असं. मला का नाही दिसत आहे? कारण मी अभागी. अभागा असं हे दृश्य पाषाण भासे. माझ्यासमोर तर दगड-धोंडेच दिसतात मला. ब्रह्म तर कधी दिसणार नाहीये मला. असा लिटरल अर्थ घेतला तरी पण बघा काय होतं. समोर बघताना आपल्याला काय-काय दिसतं मागच्या ह्याच्यातच आपला विचार झाला. मला शरीर जे सत्य दिसतं, जग सगळं जे समोर दिसतं तेच सत्य वाटतं. आणि संतांना मग काय-काय 3 3 गोष्टींचा रेफरन्स दिलाय. भरला घनदाट हरी दिसे. कोणाला? ज्ञानदेवांना. त्रिभुवन संचले विठ्ठले गा. कुणाला? तुकाराम महाराजांना. असा ह्या संतांनी केलेले शब्दरचना किती वेगवेगळ्या हे सेम सांगतात. शब्दरचना वेगळे. सगळेजण असं बोलतात, की क्लॅरिटी आहे त्यांच्याकडे सांगतानाच एवढा, की नाही दिसतो मला समोर. आता कमीत कमी संतांवर तरी आपल्याला नाही दिसत ना, चल ठीक आहे. संतांच्यावर तर विश्वास ठेवूया. आणि मग आता इथे खूप मोठा इम्पोर्टंट पॉइंट आहे, की संतांचे जे वेगवेगळ्या शब्दरचना जरी वाढलं, तरी त्याच्यामध्ये काय आहे? एकच आशय दडलेला आहे, की तो सर्वत्र आहे. घनदाट हरी दिसे, घनदाट शब्द. म्हणून मग माणसाने काय करायचं? मला जे शरीर मिळालं त्याचा उपयोग हे समजून करण्यासाठी घ्यायचा. तर माझा या शरीराचा आणि ह्या जन्माचा खरा, की हे संतांना दिसतंय, मला का नाही दिसत आहे? दिसतो म्हणजे दिसणार आहे का? तर मग माझं जे शरीर, जीव किंवा मी त्यांच्या बुद्धी आणि शास्त्र म्हणजे आपण पाहिलं होतं, की ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, आत्मकृपा ह्या सगळ्या कृपांच्या थ्रू जायला लागतं. ईशकृपा तर आहे, गुरुकृपा तर आहे, शास्त्रकृपा तर झाली. आपल्याला समजायला लागलं आणि राहिली काय आता आत्मकृपा. आणि मग ह्या गुरुकृपेचा योग्य जेव्हा आपण उपयोग करू, तर पुढे जे त्यांना दिसतं आहे, ते मला पण दिसेल. कोटेशन्समध्ये वास्तविक असं दिसणार नाही आहे. कारण जे दिसतं त्याला नाम आहे. म्हणजे कसा ह्याचा अर्थ लावून घ्यायचा? मी दिसते म्हणजे जे नाम रूपात्मक आहे, जे लिटरली माझ्या डोळ्यांना दिसतं, ते दिसणारं कोणाच्यामुळे दिसतं? आपला विचार झाला आहे डोळ्यातला प्रकाश आणि तो ज्याच्या प्रकाशात मला ते दिसलेलं कळतं. म्हणजेच तो देव, म्हणजेच तो आत्मा, म्हणजेच तो आत्मप्रकाश. नुसतं दिसून उपयोग नाही. दिसणारी गोष्ट मला जेव्हा कळते, जो कळणारा भाग आहे, जो कधीच दिसत नाही, तो नुसता कळतो आपल्याला. तो जो आहे ना, त्याच्यावरच आपण जर फोकस ठेवला, तर मग हळू हे नाम, रूप म्हणतात ना, कॉन्ट्रास्ट आपण झाली होती, की हा हळू कमी होतो. ह्याची ग्रीप हळू कमी होते आणि हळू ते माझ्याशी करून एक शब्द वापरलाय, शरीराचा डौल कमी होतो. आणि त्यांनी त्याच्यासाठी एक सांगितलं आहे, की बघा जसं आपण म्हणजे असं आहे ना, की जसं वय वाढतं सगळ्यांचं जसं होत नाही, पण ज्यांचं होतं त्यांना माहिती आहे, की हळू शरीर आपलं बेडौल व्हायला लागतं. माझं तर झालंय मी मान्य करते. मग काय करायचं? मग दुःख वाटायला लागतं. पहिले कशी होती, आता कशी झाली? सगळे पण बोलतात असं आपल्याला बघून. फजिती होते. मग आपण काय करतो पांघरूण घालायचा प्रयत्न, लूज कपडे घालायचे. आता उभ्या रेषांचे कपडे, आडवा नाही दिसायचा म्हणून. हे सगळं फजिती करतो ना, कारण एक शरीरचा आकार चेंज झाला. आपल्याला किती वाईट वाटतं. आपण ते कव्हरिंग करायचा प्रयत्न करतो. जाड झाले तर उभ्या रेषांचे कपडे घालतो. जो एकदम पतला आहे, तो आडव्या रेषांचे कपडे घालतो. किती म्हणजे ऑलरेडी शरीर भ्रम, त्याच्यामध्ये आणि मला भ्रम झालेले. त्याच्यामध्ये मी कपड्यांचा पण भ्रम ॲड करते. अशी ही आपली फजिती असते सामान्य लोकांची. आणि
त्याच्या पाठी जो अधिष्ठान आहे, त्याचाच जर आपण विचार करत राहिला, तर रामकृष्ण हरी जसं दिलं त्याच्यामध्ये ठीक आहे. हे शरीर सत्य नाहीये. शरीराचा उपयोग मला ब्रह्म समजून घेण्यासाठी करायचा आहे. बुद्धीचा वापर त्याच्यासाठी करायचा आहे. त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. नुसता अभ्यास करून चालणार नाही. त्याच्यावर शास्त्रकृपा झाल्यावरच मला ते कळेल आणि गुरुकृपा झाल्यावर मला ते काय होईल कळणार आणि अनुभवायला येणार. असा हा जो ह्या थ्रूच जायला लागतं. ह्याच्यासाठी शॉर्टकट नाहीये. म्हणून समर्थांनी अभागा हे शब्द सांगितले, की अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. ते अभागी आहेत, ते करंटे आहेत, ज्यांना केवळ पाषाण, दगड, धोंडे हेच दिसतात. दृश्य जगात म्हणजे काय नामरूपात्मक गोष्टीच दिसतात मला. तो माणूस अभागा आहे. आता अ, अभावे कधी हां, आता हां, पुढचा जसं की एक उदाहरण दिलंय माझ्या श्रीगुरूंनी, की दगड. आपण आता जेव्हा हिरा बघतो, हिरा पण एक कार्बनचा फॉर्मच आहे, दगडाचाच फॉर्म आहे तो. पण मला हिरा का केवढा किमतीचा वाटतो, मी त्याला का एवढी व्हॅल्यू देते. फायनली तो दगडच आहे. बघायला गेलं तर सामान्यत्वाने तो दगड आहे, पण विशेष रूपाने हिरा आहे. असं पण माझ्याकडे जर हिरा नसला, तर मग मी स्वतःला काय अरे, मी तर गरीब आहे, माझ्याकडे हिरा नाही, सोनं आहे पण हिरा नाहीये. असं बस इथपर्यंतच आपली दृष्टी. ते दगडाच्या पुढे आपलं त्याचं अधिष्ठान काय तो विचार ते शब्द पण खूप लोकांना माहिती नाहीत. म्हणून आपल्यालाच करंट आहे. आपल्यालाच समर्थांनी ती पदवी देऊन टाकली. असे जे आपण अभावे कदा पुण्य गाठी पडेना. आता कशी ना आपलं डिस्क्रिप्शन दिलंय समर्थांनी, की म्हणजे कोण, काय-काय झालं आपलं, करंट आता मिळून गेलं आपल्याला. त्याच्यानंतर आता आपल्याला काय अभावे कदा पुण्य गाठी. काय आता त्याचं आणखीन काय पनिशमेंट आहे? श्रद्धेचा अभाव झाला असेल, तर मग काय होतं? श्रद्धा ज्याला आहे, गॅरंटी त्या माणसा किंवा त्या जीवामध्ये सत्वगुण वरती आलेला आहे. श्रद्धा ठेवण्यासाठी सत्वगुण आपण 3 गुणांचा सारखा खेळ बघतो आहे. कारण सत्वगुणाचा अभाव असेल तिथे श्रद्धा म्हणजे संशय जास्ती येतो. संशय चंचल असतं ना, कधी हो, कधी नाही. तर मग 100% माझी श्रद्धा नाहीये, माझ्याकडे सत्वगुणाचा अभाव आहे आणि अशी बुद्धी काय मला परमार्थाला कामाला येणार नाही. सिंपल इक्वेशन आहे. आणि म्हणून शुद्ध पुण्य जर मला हे अनुभवायचं असेल, तर माझ्यासाठी शुद्ध पुण्य पदरात मला जमवावंच लागणार आहे आणि ते माझ्या पदरात पडत नाही. म्हणून आपला मागे पण हा झाला होता. शुद्ध पुण्य म्हणजे काय? हरिमुखे म्हणा नाम. पुण्याची गणना कोण करी? जर मी हरी, 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 हरी नाम जप केला, तर माझ्यात किती पुण्य तर मला गिनती करायची काही जरूरतच नाही. पण आपण त्याच्यात पण आपण एवढे करंट आहे, की माझं 1.25 कोटी कितीतरी लक्ष नामजप झाला. मग मी यज्ञ ठेवते, मग मी खूप लोकांना आमंत्रण देते. त्याचा एक मोठा सोहळा समारंभ पार पाडतो. परत पुढे काय? झाले. आपण गिनती त्याची पण करतो. आणि श्रद्धेचे विकास हे असं नाही आहे. पुण्याची गणना कोण करी आणि आपण नाम किती लिहून घेतो, किती वेळा मी केलंय ते. तर मग श्रद्धेचा विकास करण्याची जबाबदारी टोटली आपली असते. त्यामुळे आता भारतात विशेष करून आपण बघितलंय, की आपलं पॉझिटिव्ह गोष्ट काय, की आपल्याकडे श्रद्धेची कमी नाहीये. सामान्य श्रद्धा आपल्या सगळ्यांकडे आहे कंपेअर टू इतर देश. पण त्याच नुसते ते केवळ श्रद्धा असून भागणार आहे का? तर नाही. सामान्य श्रद्धा जी आहे त्याचे रूपांतर असामान्य श्रद्धेत करावे लागतात. काय म्हणजे शेवटच्या टोकाची ही जबाबदारी आहे, की माझी सुरुवात तुमची, माझी म्हणा सगळ्यांची सुरुवात एकदम बिगिनिंग सामान्य श्रद्धेनेच होते. पण ती तेवढीच ठेवून चालत नाही. आपण मागे खूप छान श्लोक पण ती कशी फुलवत आणि खुलवत जायची त्याचा डीप विचार केला होता. तर जे सामान्य जो श्रद्धा याचं जेव्हा विशेष म्हणजे आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जी प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसमधनं सगळ्यांना जावं लागतं. आणि मग ती एकदा झाली, की आपलं काम झालं. पण ती जबाबदारी आहे, ती माझी आहे. पण आता जिथे सत्वगुणच नाही तिथे काय करणार? पुण्याचा अभावच आहे. मग सामान्य श्रद्धेचं रूपांतर असामान्य श्रद्धेत करून स्वतःच्या अनुभवावर आधारलेल्या श्रद्धेपर्यंत साधकाला जायचे आहे. स्वतःचा एक्सपिरियन्स आता समोरच्यांचं बघून, "अरे, तिची काय लेव्हल आहे, ती बसताच ती एकदम ध्यानाला बसते ना, तर कळतं की ती तिच्या" म्हणजे मी किती वेळा असं ऐकलंय, ती जणू काही तिच्या शरीरातच नाहीये, ती देहभान विसरली.
ते देहभान विसरले. असं आपण दुसऱ्यांना पाहून, पाहून कंपॅरिझन करतो, पण शेवटी आपण फक्त डोळ्याने बघतो त्यांना. आपल्याला माहिती नाही आतमध्ये त्यांची काय जर्नी, त्यांना स्वतःला पण माहिती नाही. ते कारण ते मोजत नाहीत, की माझी आता ही प्रोग्रेस झाली, तर पुढे ही. प्रोग्रेस जोपर्यंत आत्मानुभव होत नाही, तोपर्यंत प्रोग्रेस नाहीच. किंवा कमी. इट एंड्स इन दॅट. त्यामुळे कमी जास्ती जास्ती आहे का हिचं कंपॅरिझन्स करायचंच नाहीये, करणार पण नाहीये ते. म्हणून त्याला शुद्ध पुण्याची जोड लागते, सत्व गुणाची जोड लागते. ते पुरं करायची जबाबदारी आपल्यावर येते आणि एवढं सर्व जो पॅकेज आहे तो आपण सांभाळला तरच मग त्यावेळेस जुने ठेवणे आकळेना ते कळायला लागते. असा हा आपला 139 झाला. आता आपण आज 140 नंबरवर जाणार आहोत. कारण आपण पहिला जो ह्याच्यापूर्वी आपण जुने ठेवण्यासाठी 1.5 लेक्चर आपण ते इन्व्हेस्ट केलं होतं. म्हणून आता हे पुढचं समजायला पण इझी जाणार आहे आणि पटणार पण आहे. तर ती जी मेहनत आपण घेतली समजून घेण्याची, तर आता हे पुढचे आपल्याला समजतील. कारण हीच रिदम आहे, जुने ठेवणे मीपणे आकळेना त्याची. आता 140वा जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देहा, गुणावेगळी वृत्ती तेही कळेना, ऋणे ठेवणे मीपणे आकळेना, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. आता जे असूनही हातात येत नाही त्याला आपण चुकले किंवा प्राप्त नाही असं म्हणतो. जे आपण पाहिलं संतांना कसं दिसतं ते, किती क्लॅरिटीने, पण माझ्या हातून गेलंय ते. मला हातात सापडतच नाहीये. म्हणून ते मला असं वाटतं जणू की मला प्राप्तच होत नाही. ते गुप्तधन म्हणजे मी म्हणजे आत्मा हे मला प्राप्त होत नाही आहे. गुणे गोविले जाहले दुःख दे. आता नित्य प्राप्त स्वरूपाची वाट चुकून जे नित्य प्राप्त आहे, मला त्यासाठी एफर्ट्सच माझे श्री गुरु नेहमी म्हणतात, आपल्याला ना आत्मसुखासाठी एफर्ट्स नाही करावे लागत. अविद्या घालवण्यासाठी एफर्ट. जी काय माझी सगळी कसरत आहे ना, ती माझी अविद्या घालवण्याची. माझे जे गुण, माझे दोष आहेत ते घालवणेच साधना आहे. त्याच्यामध्ये कस लागतो, त्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात. कारण जे नित्यप्राप्त आहे ते एफर्टलेस आहे खरं. पण अशा आपण आपल्या देहताद्यात शरीर म्हणजे मी, तर त्याच्यासाठी किती-किती आपल्याला कसरती कराव्या लागतात. तर नित्य स्वरूपाची वाट चुकून देहसुखाच्या वाट्याला गेल्यामुळे जीव व आत्मा कसं झालं, नित्यप्राप्त स्वरूप आहे. वाट चुकली मी. कोणाच्या आणि कुठे अडकली देह, ॲड्रेस चेंज झाला. त्याच्यामुळे जीव आणि आत्म्याची चुकामुक झाली. चुकली या वर्म फेरा पडे आणि ॲज अ रिझल्ट परत जन्म घ्या. हे तत्व सर्वदा सदा सम असं म्हटलं आहे. संत असं सांगतात. वेदांत असं सांगतो. कसं आहे? सर्वत्र आहे. सगळीकडे आहे. सदा आहे. नेहमीच. कधी जाणारच नाहीये, कारण ते आलेलंच नाहीये. सम आहे. तुमच्यामध्ये कमी आहे, माझ्यामध्ये जास्त आहे. मी वक्ता म्हणून मला थोडंसं जास्ती दिलं आहे किंवा माझ्या गुरु आहेत त्यांना जरा जास्ती आणि मला कमी आहे, असं आहे का? इथे इथे ते पार्शालिटी नाहीये. सगळ्यांमध्ये आत्मतत्व सम, सर्वत्र सदा. ह्या 3 गोष्टी आहेत आणि म्हणूनच ह्याला नित्यप्राप्त म्हणतात. असे कोण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कोणाजवळ कमी नाही, कोणाजवळ जास्ती नाही, कुठेतरी आहे, कुठेतरी नाही. असे नसून जे सर्वत्र आणि जे सदा आणि जे सम आहे, ते मी आहे. पण हे मला कळत नाही. आता त्याच्यासाठी मला वाटतं खूप लोकांनी हे हल्ली WhatsAppवर पण मी हे फॉरवर्ड्स वाचलेत, पण माझ्या श्रीगुरूंनी उदाहरण घेतले म्हणून मी सांगते, की कसं, की एक गुरुनी शिष्याला पाण्यावरून चालत जाण्याचा मंत्र शिकवला. आता आता श्रद्धेचा भाग आहे. शिष्याची त्यांच्यावर श्रीगुरूंवर पूर्ण श्रद्धा होती. मग जेव्हा खरोखर नदी पार करणं, आता प्रॅक्टिकल शिकून घेतलेला आहे मंत्र. आली समोर नदी. आता त्या पारी जायचं आहे गुरु आणि शिष्य दोघांना पण. आता गुरु मात्र त्या साईडला पोहोचलेच नाही. ते ऐलतिरीच उभे राहिले. आता आणि शिष्य आहे तो ते मंत्र श्री गुरूंनी दिला याच्यावर विश्वास ते बोलून त्या पाण्यावरनं तिकडे पोहोचून गेला आणि म्हणजे आता ही कथेचा आपण सार घ्यायचा. गमतीचा भाग सोडायचा आणि तात्पर्य लक्षात घ्यायचं, की तत्व श्री गुरु आणि शिष्यांमध्ये सारखेच आहे. श्रद्धेमुळे शिष्याच्या गुरूंनीच शिकवलेला मंत्र, पण शिष्यानी
गुरूंनी स्वतःचे दिलेले मंत्र स्वतःची श्रद्धेने असं असू शकतं का? आय डोंट थिंक. पण हे आपल्यासाठी, आपल्यासारख्या पाषाण लोकांसाठी हेच उदाहरण मगच आपल्याला कळतं, की शिष्याने ते श्रद्धापूर्वक जाणले, त्याला ते सापडले आणि तो तरून गेला. तर श्रद्धेची किती पॉवर आहे हे एक छोटंसं उदाहरण आहे. तर गुणे गोविले जाहले दुःख देही. परत आला गुण. 3 गुणांनी आपण बांधलेलोच आहोत. आता सत्वगुणाचं आपण क्वालिटीज बघितली. रजोगुणाची गेल्या वेळी एकदम डिटेल झालं होतं. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुना. गीतामधला हा आहे, की सिंपल ह्याच्यात त्याचा अर्थ, हे अर्जुना, वेद तिन्ही गुणांचे कार्य सांगणारा आहे. तू या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. आता वेदांमध्ये 3 गुणांचे जणू काही बंडच आहे. ह्याचा अर्थ की बंड म्हणजे का? तिन्ही गुणांचा आपसात पटणार आहे का? नाही. सत्वगुणाची क्वालिटीज वेगळी आहे, रजगुण वेगळं आहे, तमोगुण वेगळं आहे. आपण त्रिगुणात्मक आहोत. ॲट अ टाईम आपल्याकडे 2 गुण खेळत असतात. सत्वरज, रजतम, सत्वतम असं. त्यामुळे बंड जणू काय आपापसात वॉर, आपापसात कॉन्फ्लिक्ट. सत्वगुण म्हणतो अभ्यास कर, पण मी झोपेतनं आपण पाहतो प्रभातेमनी रामचिंतेचा जावा का सांगतात प्रॅक्टिकली. कारण तमोगुणचा असर असतो, जेव्हा झोपेतनं उठलेला असतो, तेव्हा मग ग्रास्पिंग नसतं. आपण जास्ती हालचाल करत नाही, चंचलता नसते, मूव्हमेंट नसते. अशा अशा वेळी म्हणतात ना, तेव्हाच्या तेव्हा जर आपण जप करायला ऑन द बेडवरच बसतो असं जप चालू केला, की डायरेक्ट तमोगुणाची अशी, हे मी आयुर्वेदामध्ये आम्हाला अभ्यासलं होतं, की तमोगुणाची एक अशी क्वालिटी आहे, की तमोहून सत्वकडे जाऊ शकतो. डायरेक्ट. रजोगुणची काही जरूरतच नाहीये. जर झोपेत असलेला माणूस उठून बसला, म्हणून सकाळी प्रभाते मनी रामचिंतित जावा. ब्रह्ममुहूर्त जसं मी बेडमधनं उठते, रामाचं जप चालू करते, तो सत्वकडे जातो. हळू मग ती तमं कमी व्हायला लागतं. जसं सत्व वर यायला लागतं आणि मग हळू-हळू रजोगुण जो युजुअली आपल्याला रिक्वायर्ड आहे, आपल्या डे टू डे ॲक्टिव्ह. मग आपण उठतो, मग अंघोळ करतो, मग ब्रश करतो, फील फ्रेश करतो असं. हे त्याच्यामागचं सायन्स पण आहे. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, की अ, अ, तिन्ही गुणांचं एकमेकांशी भांडण आहे. आणि समर्थ पण म्हणून म्हणतात, वेदशास्त्रांचे भांडण शस्त्र तोडी ऐसा कोण. जिथे वेदच भांडण करतात एकमेकांशी, की सत्वगुण आहे असं आहे, आपापसात जर त्यांचं जमत नाही, पण ह्यांच्यासाठी तोडगा कोणी दिला? संतांनी दिला. तिन्ही वेद त्रिगुणात्मक आहे. शेवटी वेद पण काय आहे? आपण त्यांना माईकच म्हणणार आहे. कारण कायम वेद अनादी आहे. आपण जरी बोललं तरी ते कशातनं तरी तयार झालेलं आहे. कोणीतरी ऐकलं आहे. मग ते त्याच्यावर, म्हणून तर हल्ली आता वेदांचा अभ्यास किती कमी झालेला आहे. लोकं त्याच्यामध्ये बिलीव्हच नाही करत. तिन्ही वेद त्रिगुणात्मक आहे. जिथे-जिथे गुण आहे ते माईक आहे. जे माईक आहे ते जाणार आहे. तर तिन्ही वेद त्रिगुणात्मक आहे, म्हणून तिथे गुणांचा पसारा आहे. आता ह्या गुणाच्या बंधनातून सुटण्याचा उपाय श्री ज्ञानदेव सांगतात. ते काय म्हणतात, खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे म्हणतात ना, मास्टर स्ट्रोक आहे. मला तर असं वाटतं, की आपण किती गुण कंट्रोल करायचा अभ्यास करतो. सत्वगुण गाण्यासाठी आहार-विहार, आचार-विचार सगळं आपलं झालं. सिंपल. तू गुणत्रयाते माहिती असेल जे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी. ह्यातला खूप इम्पोर्टंट कीवर्ड आहे अव्हेरी. अव्हेर करणे ह्याचा अर्थ काय? एखादी वस्तू कुणी मला दिली तरी मी त्याचा स्वीकार न करणे. तर मग तिन्ही गोष्टींना आपल्याला हे लावून, आपल्याला हा जो कॉन्सेप्ट आहे, हा आपल्याला कुठे लावून घ्यायचा आहे? गुणांमुळे, गुणांना. 2 कारण मिनिटं. 2 मिनिटं. ज्ञानदेव महाराजांनीच ही सांगितली आहे. तर 3 गुण. मग एक उदाहरण फक्त रजोगुणाचं आपण आपलं होईल ह्याच्यात. रजोगुणामुळे मला मिरवावसं वाटतं. बढाई सांगावीशी वाटते. पण जर मी रजोगुणाचा अव्हेरच केला नाही तर आय विल नॉट एक्सेप्ट. मग मी मिरवणारच नाही. तसं मी करणारच नाही. म्हणजे आय डू नॉट एक्सेप्ट धिस असा हा. आणि कसा रजोगुण आहे, तो त्याचं काम करेल. मी माझं मिरवण्याचं काम नाही करणार पण. आणि ह्यालाच म्हणतात साधना. आणि आपण असं जर हळू करत राहिलं तर रजोगुण पण हळू कमी होईल. तर ह्या विचारावर आपण आज इथपर्यंतच थांबूया
आणि पुढे आपण ह्याची शेवटची गुणावेगळी वृत्ती तेही कळेना घेऊया. तर सगळ्या श्रोत्यांना परत नमस्कार आणि हरिओम.